नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कुंभार समाजातील अत्याचार पीडितेस न्याय द्या. कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेश संघटनेचे निवेदन. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे कुंभार समाजातील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर काही समाज कंटकांनी सामूहिक अत्याचार केल्याचे अत्यंत गंभीर व संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आजीने पोलीस प्रशासनाकडे तक्रार करून संबंधित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा मागे घ्यावा यासाठी संबंधित आरोपीच्या नातेवाईकांकडून पीडित कुटुंबावर आमिष, प्रलोभने व दबाव असल्याचे समजते. मात्र पीडितेच्या आजीने गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्यानंतर दिनांक 9/8/2026 रोजी पीडित मुलीच्या आजीचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली व त्यांचे हातपाय बांधून मृतदेह विहिरीत टाकण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या दोन्ही घटनेमुळे महाराष्ट्रातील कुंभार समाजामध्ये तीव्र संताप व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी व तिच्या कुटुंबियांना तातडीने न्याय व पूर्ण संरक्षण मिळणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आणि त्या मुलीच्या आजीच्या हत्येप्रकरणी तात्काळ चौकशी करून दोषींना तात्काळ शिक्षा करावी आणि पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यात यावा, याविषयीचं निवेदन उपविभागीय अधिकारी शरद झाडके, उपविभागीय अधिकारी कार्यालय निलंगा यांना देण्यात आलं. माहितीस्तव जिल्हाधिकारी साहेब लातूर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पाठवण्यात आले. यावेळी कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेश संघटनेचे प्रदेश सरचिटणीस पत्रकार गुरुनाथ महालिंगाप्पा मोहोळकर, हरिभक्त परायण श्यामराम राजरकर महाराज उपस्थित होते. या निवेदनावर हरिराम राजरकर, पत्रकार श्रीराम सुरेश कुंभार, लक्ष्मण सुरेश कुंभार, लक्ष्मण गोरोबा राजे, गोविंद बाबूराव राजे, राम गोपाळ विभूते यांच्या सह्या आहेत.